देवाची नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहात। गाठीभेटी घेत असताना जनसंवाद साधत असताना आपल्याला काय अनुभव येत आहे, काय सांगाल? मी नगराध्यक्ष या पदासाठी उभा आहे आणि या 16 वार्डामधून फिरत असताना सर्वसामान्याच्या जनतेमध्ये ज्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या भेटीगाठी घेत असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं या ठिकाणी की आपण प्रचार करत असताना लोकांच्या मनात की लोकांना उच्च शिक्षित या ठिकाणी नगराध्यक्ष हवा आहे, लोकांना पक्ष नको आहे, परंतु या फुरसुंगी नगर परिषद सांभाळणारा उच्च शिक्षित त्यांना नेता पाहिजे अशी त्यांची मनोमनी इच्छा झालेली आहे। आणि सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलले आहेत ते की सर या ठिकाणी तुमच्यासारखा आम्हाला उच्च शिक्षित असा कॅन्डिडेट हवा आहे सर, आम्ही तुमच्या पाठी आहे, आम्ही तुम्हाला नेमत देऊन तुम्हाला प्रचंड मताने निवडून आणू असं या ठिकाणी मनोमनी या परिसरामधील सर्व जनतेने ठरवलं आहे की आपला नगराध्यक्ष करायचा असेल तर दीपक जवंजाळ सरांना करायचं लोकांच्या मनोमनी आहे। जय भीम, जय शिवराय। मी आम्रपाली दीपक जवंजाळ, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद प्रभाग 3 मधून उमेदवार आहे नगरसेविका पदासाठीचे। मी ज्यावेळी प्रभागामध्ये फिरते त्यावेळेस लोकांशी संपर्क केल्यानंतर लोकांची एकच इच्छा आहे की त्यांचा जो नगर परिषद सदस्य असेल तो उच्च शिक्षित असावा, सर्व कामांची जाण असणारा असावा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा आणि सोडविणारा असावा। समस्या सोडवण्यासाठी मी त्यांच्यासाठी योग्य आहे असा त्यांचा पूर्णपणे दावा आहे आणि त्यांचा सपोर्टही तसा आहे। या ठिकाणी दीपक उत्तम जवंजाळ यांच्या प्रचारासाठी आम्ही 16 मतदार विभागामधून फिरलो। या ठिकाणी मतदारांच्या अनेक समस्या आहेत, त्या वर्षानुवर्ष कधीही कोणी सोडवलेलं नाही। देवाची उरुळी या परिसरामध्ये आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी 15-15, 10-10 दिवस पाणी येत नाही। टँकर येतो, टँकरमध्ये ते पाणी भरलं जातं आणि त्यांच्या एकमेव तेवढ्या समस्या आहेत। महिला तर वैतागून गेलेल्या आहेत। या परिसरामध्ये त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे तर पाण्याची समस्या या ठिकाणी सोडवली पाहिजे। आणि आम्ही त्यांच्या गाठीभेटी घेत असताना त्यांनी आम्हाला ते सांगितलं की तुमच्यासारखा माणूस आम्हाला या ठिकाणी, दीपक उत्तम जवंजाळसारखा माणूस या ठिकाणी आम्हाला पाहिजे। आमच्या या समस्या कायमपणे या ठिकाणी दूर झाल्या पाहिजेत। त्यांच्या समस्याकडे आजपर्यंत या परिसरातल्या कुणीही त्यांच्याकडे पाहिले नाही, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही। परंतु त्या फुरसुंगी देवाची उरुळी, फुरसुंगी आणि गंगानगर या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व तमाम नागरिकाच्या मनामध्ये एकच आहे की आमच्या समस्या सोडवण्यासाठी एकमेव कोण उमेदवार असेल तर तो उत्तम जवंजाळ आहे। कारण त्यांना सामाजिक जाण आहे, परिस्थितीची जाणीव आहे, प्रत्येक घरामध्ये काय अडचणी आहेत ते त्यांना जाणून आहे। प्रत्येक घरामध्ये महिलेची तीच अडचण आहे की त्यांच्या घरामध्ये पाणी यायला पाहिजे, लाईट वेळेवर यायला पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे, त्यांचं आर्थिक नियोजन या ठिकाणी व्यवस्थित असल्या पाहिजे, त्यांच्या आर्थिक गरजा या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत। आणि या सर्व समस्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रज्ञा प्राथमिक विद्यालय यांची आम्ही सोय केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या पत्नी प्रभाग 3 मधून उभ्या आहेत, त्यांच्याबाबत सुद्धा इथल्या सगळ्या प्रभाग 3 मधल्या रहिवाशांचे एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आमच्या समस्या जाणून घेणाऱ्या आमच्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी कोण असेल तर ती म्हणजे सौ आम्रपाली जवंजाळ या ठिकाणी आहेत आणि त्याच आमचे प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतील अशी त्यांनी ठाम गाठ मांडलेली आहे। आणि या परिसरातली सगळे नागरिक हे या त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही कसल्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला आमचं पूर्णपणे सहकार्य राहील, आमचं मत केवळ तुम्हालाच आहे असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे। या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेली हे दोन्ही दाम्पत्य आहेत, त्यांना जाणीव आहे या परिस्थितीची आणि ते या ठिकाणीच नागरिकांच्या समस्या नक्की या ठिकाणी सोडवणार आहेत अशी इथल्या परिसरातील नागरिकाची ठाम उद्गार त्यांनी मांडलेली आहेत आणि ते यशस्वी होतील असं मला पूर्णपणे खात्री आहे। आपला नेता हा सक्षम आणि कार्यक्षम असावा आणि ती दीपक सर हे
आपले प्रश्न जे काय आहेत ते पूर्ण अभ्यास करून त्याची उत्तरं दिली जातात आणि सरांचा अभ्यास खूप आहे, त्यामुळं सर निवडून येणं हे खूप गरजेचं आहे आणि सर निवडून येणारच हे आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि आम्रपालीताई ही खूप सक्षम आहेत, त्यामुळं त्यांना विजय करणं हे आमचं पहिलं ध्येय असणार आहे आणि आमच्या भागातून त्याच योग्य उमेदवार आहेत असे मला वाटते. म्हणून त्यांना निवडून देणं हेच आमचं ठाम विश्वास आहे. आपल्या येथील दीपक जवंजाळ सर हे आपल्या सर्व लोकांना होतकरू आणि जास्तीत जास्त आपल्या पतसंस्थे माध्यमातून ज्यांना आपल्या जवळ केलं ते लोक आपल्या मनातून आणि दृष्टिकोनातून बाहेर जाणार नाहीत. आणि अमृताई मॅडम ह्या आपल्या सगळ्यांना धरून चालणाऱ्या व्यक्ती असून जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य करणाऱ्या, महत्त्वाचं म्हणजे आपल्या लोकांना एकत्र करणाऱ्या, ह्या उद्देशानं आपण 1, 2, 3 कुणीही असू आपल्या त्याच्याशी नाही संबंध, पण महत्त्वाचा आपला उमेदवार सुशिक्षित आणि लोकांना गरजू पडणाऱ्या लोकांना सामूहिक करून घेणारी व्यक्ती, हे 2च व्यक्ती असतील नगरसेविकेसाठी उत्तम आहेत, चांगल्या आहेत आणि एकमेकांना आपण सांभाळून राहणारी व्यक्ती महत्त्वाची, आपल्या घरातली व्यक्ती असून ह्या सगळ्यांना महत्त्वाचं आहे.